नाही, मला जेव्हा कळलं आम्ही 2 दिवस तर मी पंकज समीर आम्ही सगळे बारामतीतच होतो. पण म्हणजे दादांचा अंत्यसंस्कार वगैरे मला कळलं की पायलट तर आणखी दुसरी कुठची तरी लांबचे आहेत, परंतु पिंकी ही आपल्या वरळीतलीच आहे आणि एक कोणतरी हवालदार किंवा ऑफिसर आहे ते सातारचे आहेत, कराडचे आहेत. ते म्हणा की म्हटलं जाऊन भेटूया आपण त्यांना. तर त्यांचे आई वडील वगैरे रडत तर होते. ते म्हणाले आम्ही फार अतिशय गरीबीतून हळूहळू पुढे आणलं. फक्त निवडणुकीला मतदान करायला ती आली होती, त्याच्यानंतर भेट झाली नाही. आणि तिने अगोदर सांगितलं मी दादाबरोबर जाणार आहे, एवढं फोन आला होता. आणि नंतर मग सगळं टी व्हीनंच सगळं दाखवलं. आता ही घटना जी आहे अतिशय अघटित आहे. मी स्वतः त्या जिथे ॲक्सिडेंट झाला प्रत्यक्ष त्या जागेला भेट दिली. हे कसं काय झालं हे सांगणं मोठं कठीण आहे. ब्लॅक बॉक्स जे आहे तो जमा केलेला आहे, त्याच्यातून जरा थोडा वेळ लागेल. पण त्यातून जे आहे खरी परिस्थिती यंत्राची चूक आहे की पायलटची चूक आहे हे केवळ त्याच्यातूनच आपल्याला कळू शकणार आहे. मनात दुसरा विचार येतो की ठीक आहे, यंत्राची चूक आहे का माणसाची चूक आहे. पण दादासारखी पिंकीसारखी सोन्यासारखी माणसं तर केली, त्याचं दुःख जे आहे हे फार आहे. म्हटलं ठीक आहे, आपण बाकी तर काय करू शकतो. आपण 2 शब्द त्याने त्यांच्यापाशी बोलावं म्हणून आलो होतो, श्रद्धांजली अर्पण करा. सर, एक असा विषय असताना खरंच काळे डोंगर पवार कुटुंबावरती पडत असताना आता पक्ष विलिनीकरणाचा विषय सुरू आहे. दोन्ही पक्ष एकत्र येण्याची विषय चर्चा सुरू आहे. त्याच्याबद्दल मला काय माहिती नाही. किंवा मग उपमुख्यमंत्री पदासाठी उपमुख्यमंत्री पदाचा काही प्रश्नच येत नाही. ते सुनेत्राताईच होणार, त्याच्याबद्दल वाद नाही. फक्त ते उद्याचा कार्यक्रम टेंटेटिव्हली माझ्या मते ठरला होता. आता तो का लेट होतो आहे ते काही कळलं नाही. कधी कधी म्हणजे नक्की मला माहीत नाही, पण कधी कधी 3 दिवस 10 दिवस 5 दिवस असे पाळलं जातं. त्याच्यामुळे ते येणार न येणार काय कारण ते मला कल्पना नाही. ते तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना माहिती आहे. परंतु सकाळी जे आहे मुख्यमंत्र्यांशी जी चर्चा झाली त्याप्रमाणे उद्या हे सगळं करावं असं ठरलं होतं. नाही, माझं काय अजिबात काही नाव वगैरे नाही आहे. आणि सुनेत्राताईंनी जे आहे नाकारण्याचं काही कारण नाही. त्यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत काय. आणि लोकांची सुद्धा मागणी आहे ती. त्याच्यामुळं जे आहे दुसरं कुणाचंही नाव आमच्या पुढे नाही, कुणाचं नाही. असं आहे ना की हा जो नेता असतो उपमुख्यमंत्री, हा त्या गटाचा नेता असतो. गट म्हणजे कोण, जे MLA MLC निवडून आलेले आहेत ते आपला नेता निवडतात. त्याला म्हणतात CLP लीडर, विधिमंडळ नेता. तो निवडतो कोण, बाहेरची माणसं नाही निवडत. निवडून आलेले जे लोक आहेत ते, दॅट इज अ फॉर्मॅलिटी. त्याच्यामुळे मग ते सगळे आमदारने येऊन सह्या करणं की सुमित्राताई जे आहेत या आजपासून आमच्या नेत्या वगैरे आहेत वगैरे वगैरे त्यांना लिहून द्यावं. ते झालं की मुख्यमंत्री झालं की राज्यपाल, अशी एकूण सगळी पद्धत आहे. उपमुख्यमंत्रीपद जरी ताईंना देण्यात आलं असेल बहिणींना, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्याच्याबद्दल काही चर्चा झालेली नाही तूर्त त्याच्यावर. कारण महत्त्वाचं हे आहे, याच्यात सरकारचं काम आहे. हे सगळं पार्टीचे आमदार आहेत, त्यांचं लिडरशिप करण्याचं काम महत्त्वाचं पहिलं हे आहे. मग ते अपघात झाल्यानंतर पिंकी माळी असेल, इतर जे पायलट आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. पक्षाच्या वतीनं किंवा सरकारच्या वतीनं काही मदत मला काय माहिती नाही. आमच्या भुजबळांच्या वतीनं मला काय आम्हाला करायचं पूर्ण फुलाची पाकळी आम्ही केली. पण आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत. ही मंडळी अतिशय गरीब आहेत आणि याबद्दल काहीतरी आपल्याला करावं लागेल. पण ते आम्ही ते नक्की करू. आज रात्रीच मी बोलेन त्यांच्याशी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.